छोटीशी अनाउन्समेंट करतो. कार्यक्रम संपल्यानंतर आपला सोशल आवर आहे. चहा आणि सोशल आवर बाकरवडी. चहा बाकरवडी आय थिंक दिस इज समथिंग एल्स. बट ड्युरिंग दॅट टाइम प्लीज टेक सम टाइम टू विजिट अनु ज्वेलर्स स्टोर अँड सुहाना मसाला. त्याचे 2 स्टॉल्स आहेत, तिथे पण प्लीज व्हिजिट करा. आणि आपला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी we want to introduce our 2026 executive team. So please help me to welcome on stage the president of A2M's 2026 team, Anuj Dabolkar. With his better half, Shweta. नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या अनुज, श्वेता आणि रियाकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. A2MM या प्रवासात आम्हाला खारीचा एक वाटा उचलण्याची संधी मिळाली. हे 20वं वर्ष आहे A2MMचं आणि अशा महत्त्वाच्या वर्षी आम्हाला या प्रवासात सहभागी होता आलं, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मराठी संस्कृती, आदरातिथ्य आणि मैत्री ही 3 तत्व A2MMचा पाया आहे. मराठी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याबद्दल आपण बऱ्याचदा म्हणतो, पण ते जर खरंच साध्य करायचं असेल तर फक्त गणपतीच्या कार्यक्रमांमध्ये नाही, तर प्रत्येक उपक्रमामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून यूथचा सहभाग, तरुणांचा सहभाग, मुलांचा सहभाग असला पाहिजे. यासाठी मी आणि माझी टीम यावर्षी प्रयत्नशील असू. त्या अनुषंगाने बरेच वेगवेगळे इनिशिएटिव्स आम्ही प्लॅन करणार आहोत. त्याच्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल की कोट डोनेशन ड्राईव्ह बाहेर सुरू आहे. तुम्ही जर कुठले जुने कोट्स तुमच्या जे तुम्हाला डोनेट करायचे ते आणले असतील तर प्लीज डू सो. बाहेर डोनेशन बॉक्सेस आहेत. हे करत असताना अर्थातच आजच्या कार्यक्रमात सुद्धा, आजचा जो आपला पाऊलखुणा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मुद्दाम लहानांचा, तरुणांचा सहभाग कसा करता येईल याचा आम्ही विचार केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे कार्यक्रम सुरू असताना मी सगळ्यांना विनंती करीन की तुमच्या मुलांना ऑडिटोरियम मध्येच बसण्याची आणि कार्यक्रम बघण्याची, चांगला प्रेक्षक होण्याची ही संधी आहे, तर ती तुम्ही त्यांना द्या. मोबाईल किंवा कुठलंही दुसरं साधन, टॅबलेट वगैरे त्यांना न देण्याचा प्रयत्न करा. इट इज डिफिकल्ट, पण आपण प्रयत्न करूया. आता अर्थात हे सगळं करत असताना नक्कीच हे सहज सोपं नाहीये असे कार्यक्रम प्लॅन करणं की ज्याच्यामध्ये यूथ आणि मोठे एकत्र येतील. पण तरीही मी ठामपणे असं म्हणू शकतो की ह्या वर्षी आम्ही ते साध्य करून दाखवणार आहोत. आणि याचं कारण असं आहे की यावर्षी A2MMला व्हाईस प्रेसिडेंटच्या रूपात एक अत्यंत खंबीरपणे साथ देणारी अशी फॅमिली लाभलेली आहे. प्लीज वेलकम ऑन स्टेज वाल्मिक, पल्लवी आणि विधी दराडे. हॅलो, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बोलण्यासारखं खूप नाहीये माझ्याकडे, अनुजने खूप साऱ्या गोष्टी कव्हर केल्या. पण जसं अनुज म्हटला की यावर्षी आपण सोशल आउटरीच टीमच्या माध्यमातून काही ब्लड डोनेशन कॅम्प, कोट डोनेशन ड्राईव्ह करतोय, पार्क क्लीनअप करणार आहोत. त्याचबरोबर आपण एक काही इनोव्हेटिव्ह कट्टा सेशन अरेंज करणार आहोत. ज्या लोकांना, जे लोक आपल्या कम्युनिटीमध्ये ऑलरेडी एंटरप्रेनर आहेत, जे होण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांना हेल्प मिळण्यासाठी आपण
काही कट्टा सेशन अरेंज करणार आहोत. सो स्टे ट्यून. थँक्यू. तर मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे पाऊल खुणा बघण्याची, कार्यक्रम बघण्याची. पण त्याच्या आधी ह्या वर्षीची जी एक्झिक्युटिव्ह टीम आहे त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया, त्यांची ओळख करून घेऊया. स्टार्टिंग विथ द यूथ प्रेसिडेंट्स ऑफ 2026. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साहिल देशपांडे आणि मिहिरा कांबळे. अप नेक्स्ट यूथ वाइस प्रेसिडेंट्स शक्ती थोते आणि अभिदा होशे. A2MM च्या IT टीमची धुरा जिने समर्थपणे सांभाळलेली आहे ती शमा देशपांडे आपली IT लीड आहे. संस्कृती जपण्याबरोबर सामाजिक बांधिलकीचं भान जपण्याचं आपल्याला संधी देणारी आपली सोशल आउटरीच लीड आहे सौम्या भोयर. असं म्हणतात की शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं. तर अशा मंतरलेल्या कॅरिओके नाईट्सचं यावर्षी आयोजन करणार आहेत अतुल चव्हाण आणि प्राची गोपाळकृष्ण. तुम्ही ऐकलं असेल की बेस्ट मार्केटिंग कशाला म्हणतात, तर बेस्ट मार्केटिंग इज समथिंग विच डझंट फील लाईक मार्केटिंग. आणि याचं उत्तम उदाहरण आहे आपले मार्केटिंग लीड्स आणि मार्केटिंग टीम श्रीकांत बोकील आणि निलेश बायस्कर. एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, संपादक, साहित्यप्रेमी असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला यावर्षी एंटरटेनमेंट लीड म्हणून लाभलेलं आहे. बिग राऊंड ऑफ अप्लॉज उमा कानडे. वेगवेगळे विषय, त्यावरचे स्पीकर्स, त्या विषयातले पारंगत असे वक्ते, त्यांना घेऊन रंगवलेली चर्चासत्र म्हणजे आपला A2MM कट्टा. यावर्षी A2MM कट्टा ची लीड असणार आहे अल्पना रावण. बुक्स जो म्हणतात की बुक्स लेट यू ट्रॅव्हल विदाउट मुव्हिंग युअर फीट. आणि यावर्षी आपली बुक क्लब लीड आहे श्रुती पारखे. सो बऱ्याच लोकांनी आज जेवणानंतर फीडबॅक दिला अनुज आणि माझ्याकडे जेवण खूप सुंदर होतं, खूप छान होतं. सो त्या टीमचे लीड्स मंदार देशपांडे आणि मुग्धा कोटे. प्रत्येक कार्यक्रमाचा कणा म्हणजे इन्फ्रा टीम. सो यावर्षी लीड करणार आहेत ज्यांच्या कॅची वन लाइनर साठी प्रसिद्ध असलेले सिद्धार्थ शेंडे. प्रत्येक इव्हेंटला डेकोरेशनची झालर चढवणार आहेत आपल्या डेको लीड्स गौरी देसले आणि सुप्रिया जातेगावकर. नेक्स्ट वन इज योगा प्रॅक्टिशनर, डान्सर, कोरियोग्राफर. प्लीज वेलकम आवर दिस इयर स्पोर्ट्स लीड प्रीती पाटील.
आणि शेवटचं पण खूप महत्त्वाचं, हे सगळे कार्यक्रम सोहळे समारंभ साजरे करण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागतं ते मिळवून देणारे स्पॉन्सरशिप लीड सुमेधा ओशिंग आणि अनु गाडगेळे. सगळ्या टीमनी करूया आपण एक फोटो ऑफ करू. Thank you. Sahil, Mihira, please stay on stage. Rest of the leads, thank you so much. तर मंडळी, मला वाटतं गेल्या एक आठवड्यापूर्वी असेल आपण A2MM आणि यांच्या संयुक्त विद्यमाने एक हॅकेथॉन कॉम्पिटिशन अनाऊन्स केली. ही जे हॅकेथॉन कॉम्पिटिशन आहे ह्याचं आयोजन नील शेंडे करतो आहे. सो आय एम गोइंग टू इन्व्हाइट नील ऑन द स्टेज. नील शेंडे, प्लीज तू स्टेजवर ये आणि हॅकेथॉन या कॉम्पिटिशन बद्दल तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. Hi everyone. So Maya Prep, a college prep company, has sponsored us for the last 3 years very importantly and given a lot of support to A2MM. So this year we came together and thought, how can we provide for the youth? So we will be hosting an 8-session computer science discovery class for middle schoolers that will end with a hackathon competition with top 3 getting prizes, trophy and prize money and coupons for the Jatra event. So please help me welcome Mr. Prabodh Deshmukh, the owner of Maya Prep. Thanks Neil, thanks Anuj. Hi everyone, nice to see all of you, so many of you here for the Makar Sankranti Karyakram. I'm Prabodh Deshmukh, co-founder of Maya Prep, and we have a very unique value proposition to offer to your kids. We motivate excellence. So we try to show the big picture, paint the big picture to the kids. We show them how, doing well in class will help them do well in their lives. We tell them, do you want to have a good life or do you want to have a fantastic life? So we motivate excellence. So you don't have to push your kids. We don't have to push them. They push themselves. And we have all kinds of classes. We have classes for K through 12, 5th grade onwards, math and ELA classes. We do SAT, ACT prep. I know a lot of your students come to our classes, so we appreciate that. And we plan for kids to go into top schools from the 6th grade itself, school planning, career building, internships, summer camps, and we have had good success. All these schools showing here, we have our kids go there. This last year, about 7 kids go to Ivy Leagues, MIT, UPenn, John Hopkins, Columbia, and then most of our remaining class goes to UMich Ann Arbor. So we would love to have your kids come to our classes. Feel free to call me. Go to the next slide, please. And yeah, so this is what Neil was talking about. We're going to start in 2 weeks' time. Our computer science discoveries and hackathon. I think computer science is a very, very fundamental skill set in today's and tomorrow's world. It's like math. So even if your kids are not into computer science, they might become medical professionals, they might go into marketing, they might go into finance, but knowing technology is always, always, always very good. So this is a breadth program, it's not a depth program. We're going to give them a taste of web programming, we're going to give them a taste of design, we're going to give them a taste of data, animation, games, so then, when they go to high school, they know what they like or what they don't like. And then if they want, they can go deeper. So we would love to have your kids there. We will also do a hackathon competition and give out big prizes. Thanks for the opportunity. I'll give it back to you. So now we would love to introduce some of the students that have already signed up.
येस, हॅकेथॉन कॉम्पिटिशनसाठी साइन अप केलेले जे पार्टिसिपंट्स आहेत ते आपल्यामध्ये आज आहेत. त्यातले काही लोक जण आपल्यामध्ये आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की प्लीज स्टेजवर या. गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. त्यांचं अभिनंदन करूया. अजूनही साइन-अप्स आर ओपन. तुमच्यापैकी कोणाला तुमच्या मुलांना जर इंटरेस्ट असेल तर प्लीज साइन अप करा. 31 जानेवारी पासून हा प्रोग्राम सुरू होणार आहे. अजून 2 आठवडे आहेत फॉर साइनिंग अप. स्पॉट्स आर लिमिटेड. साइन अप करा. दीज कोर्सेस आर वर्थ मोर दॅन $100 फ्रॉम वॉट आय हर्ड. नक्कीच या संधीचा फायदा घ्या. आणि यातला जो विनर असेल त्याला A2MM जत्रेमध्ये मार्च महिन्यामध्ये आपण घोषित करू. आणि द विनर इज गोइंग टू गेट अ लॉट ऑफ कॅश प्राइजेस आणि स्पेशल कुपॉन्स टू स्पेंड ॲट द जत्रा. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज टू ऑल ऑफ देम. ऑल द बेस्ट. We would like to thank MayaPrep And also Neo. for providing this opportunity. We highly suggest you sign up your kids for this incredible opportunity as it is a vital skill in tomorrow's world. Yes. Thank you everyone. Thank you. ओके. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे A2MM-चं 20वं वर्ष आहे. येत्या मे महिन्यामध्ये मेमोरियल डे वीकेंडला मे 23 आणि 24, 23 आणि 24 मे रोजी आपण 2 दिवसांचं एक महामेळावा कन्व्हेन्शन करणार आहोत, ज्यामध्ये A2MM या संस्थेशी निगडीत ज्या आठवणी आहेत आणि याचा जो पाया आहे, याचं जे स्पिरिट आहे, याची जी तत्व आहेत, त्याला अनुसरून खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सादर होणार आहेत. अर्थातच अतिशय रुचकर असं जेवण, वेगवेगळ्या क्युझिन्स आपण तिथे त्याचा आस्वाद घेणार आहोत. इंद्रधनुचं बुकिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यात पहिलं म्हणजे धन्यवाद. तुमच्यापैकी ज्यांना अजून तिकीट काढणं शक्य झालेलं नाही आहे किंवा ज्यांना संधी मिळालेली नाही आहे, प्लीज डू सो ॲट द अर्लिएस्ट. येत्या 1 मार्चपासून 20% त्याचे तिकीट प्राइसेस वाढणार आहेत. त्यापूर्वी डिस्काउंट सुरू असताना कृपया इंद्रधनुची तिकीटं काढून 20व्या वर्षाच्या जल्लोषात सहभागी व्हा. आणि आता ज्या कार्यक्रमाची आपण सगळ्या आतुरतेने वाट बघतोय, तो बघण्याची, तो अनुभवण्याची वेळ आलेली आहे. बदल अनिवार्य आहे असं म्हणतात की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. पण काही गोष्टी बदलल्या तरी काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. तर अशा काही बदललेल्या आणि काही न बदललेल्या अशा गोष्टींची एक हलकी फुलकी गोष्ट आज आपण बघणार आहोत. उमा कानडे दिग्दर्शित पाऊल खुणा.
सतत पायाला भिंगरी तुझ्या. अगं जरा बसून खावं ग स्वस्तपणे. ए आई, उद्यापासून नक्की. चेष्टा कर तू सदा न कदा आईची. किती ती धावपळ ग. अगं त्याला काही पर्याय आहे का? वेग हा चॉईस राहिलेला नाहीये, ती कंडिशन झालेली आहे जगण्याची. ए बाई मला कळेल असं बोल जरा. अगं म्हणजे आपलं ट्रेडमिल असतं की नाही, हम्म. अगदी तसंच आहे बघ. फक्त त्याचं स्पीड सेट करणं आपल्या हातात राहिलेलं नाहीये. ज्या वेगात पट्टा फिरेल त्या वेगात झपाझप पावलं टाकायची. कठीण आहे ग, कठीण आहे. बरं ते जाऊ दे. या सोफ्याचा कापूस जरा एकसारखा करून घेतला पाहिजे. कसे गोळे गोळे झालेत बघ. एक काम कर, आतमधून जरा माझी काठी घेऊन ये. काय कापसाचे गोळे? ए शरू उठा का, नाहीतर आजीला काठी घे. जरा झोपू दे ना. ए जरा वेळ वगैरे नाही, उठ पटकन. वेळेत झोपली तर वेळेत जाग येईल ना. ए आजी प्लीज हा, मी काय दररोज 2 वाजवते का तू घरी यायला? अगं काल वॉज अ स्पेशल ओकेजन. माय बेस्टी दिव्या, तिचा बर्थडे होता ना, म्हणून जरा लेट झालं यायला. दिव्या दिव्या दीपत्कार. ई दिव्या काय? इट्स दिव्या. ए बाय द वे माझा फोन. शरू उठल्या उठल्या ते फोन फोन नको करूस आता. हा बसू नकोस तो फोन घेऊन. अरे उठ जरा, दात घास आणि ही गोधडी आतमध्ये जाऊन ठेव. अगं पेशन्स ठेव बालिके, पेशन्स ठेव. सगळं होणार. मला ना जरा दिव्याची बर्थडे पोस्ट टाकू दे बरं. वा, म्हणजे काल रात्री अपरात्री जाऊन मारे सरप्राईज देऊन आला आणि साधं हॅपी बर्थडे सुद्धा म्हणली नाहीस. ऑफकोर्स मिळाले ना. मग तो निबंध कशाला लिहितेस? माय गॉड, जाऊ दे, तुला नाही कळलं. नाहीतर नाही. ए बरं मुलींनो, मला उशीर होतोय, मी निघते. भांडू नका, नीट राहा. आणि हो शरू, कॉलेजला जाताना दार बंद कर बर का, विसरू नको. ए बरं बरं, जायच्या आधी जरा तिला सांगून जागं. भूपाळी ऐकव म्हणू एखादी. सकाळी सकाळी कसं प्रसन्न वाटतं. अलेक्सा, प्ले मराठी सॉन्ग उठी श्रीरामा. Play Marathi devotional songs on Alexa Music just for you. श्री
ए हा बघ, हा छान आहे, हा ट्राय करून बघतेस का? एवढ्या वेळात एक नवीन ड्रेस शिवून झाला असता. हे काहीतरीच आजी तुझं. अगं व्हॅलेंटाईन्स डे पार्टी आली आहे 2 आठवड्यावर. आई, आय डोंट नो व्हॉट आय एम गोइंग टू डू. तशी तो नको. ए त्यात न आवडण्यासारखं काय झालं? तेच ना. अगदी लावण्यावरती दिसशील त्याच्यात. अगं आजी, तो ड्रेस असा डान्स फ्रेंडली नाहीये. डान्स काय लावणी बिवणी सादर करणार आहात की काय? लावणी ना पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. काहीतरी ना शरू तुझं चावटपणा. अगं पण सगळ्या लावण्या काय रोमॅन्टिकच नसतात. ए आई, मेजॉरिटी तशाच असतात हा. थँक्स माते. अगं हो पोरीनो, पण रोमॅन्टिक लावणी हा त्यातला एक प्रकार झाला. भक्ती रसप्रधान आणि वीर रसप्रधान लावण्या पण असतात. भक्ती रसाची लावणी? यू मीन डिवोशनल लावणी? आय डोंट बिलीव्ह इट. अगं असतात खूप प्रकारच्या. जाऊ दे, तुला नाही कळणार. ए थांबा ग, भांडू नका सारखं. आणि हे काय लावून ठेवलंय सारखं आपलं, तुला कळणार नाही, तुला कळणार नाही ते. तू काय करणार आता? जाऊ दे, लावण्या काय सगळ्याच प्रकारच्या असतात असं काही नाही आहे. आपण ह्याचा सोक्षमोक्ष आत्ताच नव्हता. अलेक्सा, प्ले डिफरंट स्टाईल्स ऑफ लावणी सॉंग्स. Choice. Playing Marathi Lavani medley just for you.
आणि ही काय नुसती इकडून तिकडे फिरतीये? वारी असती तर एव्हानं पंढरपूरला पोचल्या असत्या मॅडम. कधीपासून विचारतीये पण काही बोलायलाच सांगत नाहीये. अगं 3 मिनिटापूर्वीचं लास्ट सीन दिसतंय हिचं, पण तरी अजून रिप्लाय नाही केलाय दिव्याने. जाऊ दे, तुला नाही कळणार. अरे हल्ली फारच वाढलंय हं तुमच्या दोघींचं. काहीही झालं की तुला कळणार नाही, तुला कळणार नाही. हा रेड फ्लॅग आहे शरू, येत आहे का लक्षात? व्हॉट रेड फ्लॅग? हेच जे तुमच्या दोघींचं चाललंय. संवादातले हे असे छोटे छोटे अडसर वेळीच बाजूला केले नाही ना तर त्याची भिंत व्हायला वेळ लागणार नाही, आणि ते मी होऊ देणार नाही. अगं पण तू करणार कायस नक्की? मी नाही, तुम्ही दोघींनी करायचंय. आम्ही काय? लेट्स डू समथिंग फन. 1 मिनिट थांबा. आता फुटबॉल खेळायचं की काय आम्ही? गेल्या गेल्या गुडघ्याच्या वाट्या गेल्या माझ्या. ए आयु, आम्ही काय लहान मुली होता का आता? पण तशाच तर वागताय ना. काही झालं की तुला कळणार नाही, तुला कळणार नाही. बरं ते जाऊ दे, त्यातलं फन थिंग काय आहे ते सांग. सिंपल आहे. आजच्या दिवसात तुला कळणार नाही असं जे कोण म्हणेल त्याला वॉर्निंग म्हणून हे येलो कार्ड देण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा परत मात्र ती चूक झाली तर मात्र मला हे रेड कार्ड द्यायला लागेल. त्या रेड कार्डचे काय कॉन्सिक्वेन्सेस? प्रश्न चांगला आहे. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुझ्यासाठी आणि आजीसाठी वेगवेगळे. तुला जर का मिळालं कार्ड तर 3 दिवस फोन जप्त, आणि आजीला मिळालं तर 3 दिवस नो भजनी मंडळ. पांडुरंगा, हेच बघायचं बाकी होतं. अवघड आहे रे बाबा. काहीही अवघड नाही. यू जस्ट हॅव टू बी केअरफुल ऑफ व्हॉट यू से. म्हणजे तुला कळणार नाही असं म्हणावंसं वाटलं की इमर्जन्सी ब्रेक लावायचा. काहीतरीच, मी काय असं करणार नाहीये. इवन आय गॉट बेटर थिंग्स टू डू मॉम. अगं दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं ही संवादातले अडसर बाजूला करण्याची पहिली पायरी आहे. ठरलं म्हणजे ठरलं. मंजूर है. हे बघ, रिप्लाय नाही आला तर किती त्रास होतो एका मुलीला. आता त्रास तर होणारच ना. अगं 3 मिनिटा नाही, आता 5 मिनिटापूर्वीचं लास्ट सीन दिसतंय हिचं, तरी अजून रिप्लाय नाही केलाय दिव्याने. शरू बाळा, अगं इतका इम्पेशन्स बरा नाही ग. जरा वाट बघावी, धीर धरावा जरा. अगदी खरं बोललीस. माझ्या लहानपणी तर पत्र पाठवल्यानंतर उत्तराची वाट बघण्याशिवाय पर्यायच नसायचा. किती हुरहुर लागून राहायची ना मनाला. हो ना, कधी कधी तर महिने 2 महिने असे निघून जायचे. पण ती वाट बघण्यातली जी गंमत होती ना ती अनुभवण्यासारखी होती. इंतजार में भी मजा होता था. त्याच्याबरोबर आठवलं ते गाणं इंतजारचं, ते असं काहीतरी आहे ना. कळलं नव्हते. अलेक्सा, Sing Madhuri Dixit songs on Alexa Music just for you.
चुराऊं क्या तूने किया जादू अखियां मिलाओ कभी अखियां चुराऊं क्या तूने किया जादू अखियां मिलाओ कभी अखियां चुराऊं क्या तूने किया जादू कभी घबराओ कभी डर जाओ मेरा खुद में नहीं आऊं बिना पाए बिना पायल के मुझे घुमाओ अशी गंमत होती इंतजार करण्यामधली. हे आजी मला ना राहून राहून एक जाणवत आहे की 60-70 वर्षांपूर्वी म्हणजे तू लहान असताना ग लाईफ किती सोपं असेल ना. बघ ना, नो इंटरनेट, नो फोन, सगळं कसं एकदम संथ संथ. हे काहीतरीच शरू, असं काही नव्हतं. हं जाऊ दे, तुला नाही कळणार. बिचारे आजू. बरं ते असू दे. हं पण शरू, काहीच बदल झाले नाही हे म्हणणं चुकीचं आहे बरं का. आयुष्यातील 30 वर्ष एका चाळीतल्या खोलीत गेल्यानंतर एक मोठा बदल दत्त होऊन आमच्या समोर उभा राहिला. तुझ्या आजोबांनी पै पै गोळा करून एक 1 रूम किचनचा ब्लॉक विकत घेतला होता ग. ए आजी, कसं होतं का ते ट्रान्झिशन? कसं होतं? वृंदावनातून काढून कुंडीत तुळस लावावी तसं होतं. काही म्हणा, ब्लॉगचं आयुष्य अंगवळणी पडायला थोडा वेळ गेलाच ग. यावरून मला आठवतंय, अगदी याच विषयाला धरून पुलंनी एक फिक्शनल ऑटोबायोग्राफी लिहिली होती. ट्रान्झिशन फेज मधून जात असताना होणाऱ्या छोट्या छोट्या गमती इतक्या अचूक टिपल्या होत्या त्यांनी, त्याला काही तोडच नाही. आई, युट्यूबवर असेल का ग? व्हॉट वॉज द टायटल? कसा मी जसा मी तसा मी असा मी. आयुष्यात सूत चढवी असं बाप जन्मात
मला कधी वाटलं नव्हतं. पहिल्यांदा सूट घालून हापिसात गेलो तो दिवस अजून आठवतोय मला. कोण धोंडोपंत म्हणून असा प्रश्न हापिसातल्या प्रत्येकानं मला विचारला होता. म्हणजे हे असं झालं त्याला कारण थोड्या बहुत प्रमाणात आमचं हापिसच होतं. त्याचं काय झालं, ती कोणाड्यातली हिंद माता स्वतंत्र झाली. गोऱ्या साहेबांना आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आणि आमची बेन्सन जॉन्सन कंपनी आता बेन्सन जॉन्सन अँड मंगळदास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड झाली. शेठ मंगळदासच्या कृपेने आमचं बिडाळ चाळीतल्या 2 खोल्यातून 3 खोल्यांच्या ब्लॉक मध्ये आलं. हा, पण ब्लॉक मध्ये आलो तरी मी मात्र चाळीच्या संस्कृतीशी इमान राखून होतो. पण आमचा शंकर्या तुम्हाला उद्या आमच्या बाईंनी शाळेत भेटायला बोलवलंय. अरे वा, बर बर बघतो काय ते. हा, आपली सरोज खरे आपली. अरे आपली नम्र नाही लिहायचं का? घरात संशय कल्लोळ व्हायचा. नशीब येताना छोटी तस्वीर बरोबर घेऊन या म्हटलं नाही. मीना त्यांनी पण तुम्हाला बोलवलंय. तिनं सांगितलंय उद्या तुझ्या डॅडींना घेऊन ये. असं आता ही मीना काही कोण आणि आई, अरे हा डॅडी कोण? अहो, मीना ते म्हणजे तिच्या ऑफिस तिच्या मॉन्टेसरीच्या बाई. मग त्यांना काय मीना ताई म्हणायचं, बाईंना बाई म्हणावं. ते काय बाई म्हणत. मॉन्टेसरीच्या बाईंना मुलं त्यांच्या नावानंच हाक मारतात हल्ली. अगं पण मग हे बघ, ही ती तुझी मॉन्टेसरी आहे ना ती बंद कर. अभ्यास नाही काही नाही, नसतं खूळ फिया भरायच्या आणि दुसऱ्यांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करायचे. प्रतिमाचा वाढदिवस आहे. असेल नाही तर काय. अरे आम्ही शाळेत असताना आमच्या लहानपणी फक्त किंग जॉर्ज, पंचम जॉर्जच्या बादशाचा वाढदिवस साजरा करायचा. मग तुम्ही बादशाला प्रेझेंट काय द्यायचं फादर? अरे इंग्लंडच्या बादशाला मी काय प्रेझेंट देणार, धोतर जोडी. अरे आम्हाला उलट पेढा मिळायचा. आम्हाला की नाही पेढा मिळणार. मग आम्ही हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. नव्या संस्कृतीच्या कलीनं आमच्या घरात असा चंचू प्रवेश केला. अगदी पाहता पाहता बदल झाला, पण पाहता पाहता दिसला मात्र नाही. शंकर्या, कशाला बोलवलंय मला तुझ्या शाळेत? हल्ली आमच्या स्कूलमध्ये ऑल फादर्सना बोलवतात आणि शुद्ध लेखन लिहून घेतात. काय इतकं म्हणाला काय झालं? अगं शंकर्या काय म्हणतोय बघ, म्हणजे हल्ली पोरांना शिकवतात आणि त्याच्याबरोबर तिच्या बापालाही शिकवतात म्हणे. तसं नाही हो. परवा ते सुषमाबाईंचे मिस्टर पण जाऊन आले शाळेत. कशाला जाऊन आले सुषमाबाईंचे मिस्टर? तर त्यांच्याकडून कुठला तरी फॉर्म भरून घेतला म्हणे. कसला फॉर्म? आता तुम्हीच जाऊन बघा ना कसला तो. शंकू, जरा तुझी पट्टी दे बरं मला. हे म्हणजे आता माझ्या हातावर काय पट्टे बिट्टे मारणार आहेस की काय? ईश्वर, आलं मोजायचं. काय? अहो इतकं ओरडायला काय झालं सारखं? वाटाण्याचं पॅटीस करते, त्यात 1 इंच आल्याचं कीस घालायचं. कीस म्हणजे मुक्कार मम्मी. 1 इंच आलं? हो, पुस्तकातच लिहिलंय तसं. टेक 1 इंच ऑफ जिंजर. टेक 1 इंच ऑफ जिंजर अँड किस इट.
अहो चाल सुधारते त्यामुळं. काल की नाही आमच्या लेडीज काउन्सिलमध्ये 3T नारियलवालाचं लेक्चर होतं. 3T? हो 3T नाव आहे तिचं. काल तिनं चालावं कसं यावर व्याख्यान दिलं. हा म्हणजे डोक्यावर दासबोध घेऊन चाला असं म्हणाली का ती? नाही म्हणजे हे फारसे लोक तसे धार्मिक हो. दासबोधच घेतला पाहिजे असं काही नाही. कुठलंही पुस्तक घेऊन चालावं. अरे म्हणजे आता तू बाजारात पण डोक्यावर पुस्तक घेऊन चालणार आहेस की काय? इश्श किती बॅकवर्ड आहात हो तुम्ही. अहो असं पुस्तक डोक्यावर घेऊन चाललं की नाही की फिगर सुधारते आणि चालण्यात ग्रेस येते. हे बघ आता आपल्याला काय करायची ग्रेस. वा 3T म्हणाली माणूस चालण्याच्या ग्रेस वरून ओळखला जातो. नाहीतर तुम्हाला बघा अशी पोक काढून चालायची सवय. आई माझं कॅक्टस मोडलंच वाटतं. मिसेस गोऱ्यांनी दिली होती मला ही कॅक्टसची व्हेरायटी. हे कसलं कॅक्टस? अरे निवडुंगा येतो. कॅक्टस म्हणतात त्याला. मॉडर्न लाईफ मध्ये काय सुरू आहे ना तुम्हाला काही सुद्धा ठाऊक नाही. अरे निवडुंगात कसला आलाय मॉडर्न? आणि ह्या मिसेस गोरे कोण? ईश्वर असिस्टंट कलेक्टर गोरे आहेत ना त्यांच्या मिसेस. काय म्हणजे त्यांनी तुला निवडुंग दिला? हो कलेक्टरी बाई. मग तू काय त्यांना बाभळीचे काटे देणार आहेस? ईश्वर तुम्हाला कसं कळलं? खरंच देणार आहेस की काय? हो ते काय आतल्या कपाटावर ठेवलंय. उद्या ना मिसेस गोऱ्यांकडे हायटी आहे मला तिथे घेऊन जायचं ते. आणि ह्या मिसेस गोरे ते बाभळीचे काटे घेऊन काय करणार आहे? अहो त्यात पॉपकॉर्न्स घातलेत की नाही की अगदी फुलासारखे दिसतात. वा हे अरे हे नसते उद्योग करण्यापेक्षा फुलांच्या डहाळी का नाही लावत? शी त्यात कसलं सौंदर्य? मग काय निवडुंगात सौंदर्य आहे? हा सारखा निवडून घे काय म्हणता हो? कॅक्टस म्हणतात त्याला. मी कॅक्टसची गार्डन करणार. ऑफिसाबरोबरच आमच्या घरातलं वातावरण अगदी रंगीबेरंगी झालंय. मात्र कमालीच्या उत्साहात कोणी असेल आमच्या घरात तर तीही. तिची काउन्सिल तिच्या परिषदा यांना सुमार नाही. पण घरात एक 40% नाही. अगदी खाजगी आहे पण सांगतो पूर्वीपेक्षा ते डोक्यावर दासबोध घेतला म्हणून की काय ही 4 चौघात जरा उठून दिसते. परवा बोनस आला. मी फार दिवसांनी तिला म्हटलं तुला काही भांगड्या वगैरे करायच्या असतील तर कर. तशी अजून विश्वास बसत नाही माझा खरं ते स्वप्न. ती पटकन म्हणाली त्यापेक्षा तुम्हीच एक नवीन रेसवॉच घ्या. मामांजीचं ते पाकिटवाज फार जुन्या फॅशनचं झालं. मी म्हटलं राहू दे. बाबांची तेवढीच आठवण राहिली आता. अजूनही हेच घड्याळ वापर. खिशातून काढलं की वाटतं जुन्या काय आणि नव्या काय. अरे घड्याळाच्यावर फक्त तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखानं टळलेली दुपार बघायला तबकडे आणि पट्टे काय करायचे. बाकी घड्याळाचं काय आणि माणसांचं काय. अरे आता तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं तर फार पुढे टाळण्याची भीती नाही आणि फार मागेही पडण्याची नाही.
अगं ढग नाहीत ते, कापूस आहे, काळा काळा कापूस. झालं, पाऊसच यायचा बाकी राहिला होता. आता सगळीकडे नुसता चिखल चिखल. शी बाई. ए शरू, तुला माहितीये पाऊस का पडतो ते ग? ए आजी, हा काय प्रश्न झाला? इयत्ता दुसरी वॉटर सायकल विसरलीस? नाही ग, ते परीक्षेत लिहिण्याचं उत्तर झालं. खरी गंमत वेगळीच असते. ढगांना जेव्हा खूप खूप आनंद होतो ना, तेव्हा त्यांना ते आनंद अश्रू आवरत नाही आणि मग ते पाऊस म्हणून जमिनीवर बरसतात. काही आई तुझं अगदी लहान मुलीसारखी बोलतीये. पण लहानपणी जग जसं दिसतं ना, तसं मोठं झाल्यावर नाही दिसत. जसं जसं वय वाढत जातं तशी तशी लॉजिकची पुटं नजरेवर चढायला लागतात आणि मग जे जसं आहे अगदी तसं वृक्ष दिसायला लागतं. जगण्यातलं काव्य संपून प्रत्येक क्षण कसा गद्य बनून जातो. वा वा वा, जमलंय जमलंय. ए शरू, तुला माहितीये मी शाळेत असताना ना आम्हाला एक कविता होती शांताबाई शेळकेंची लोलक म्हणून. इतक्या वर्षांनी आजही मला ती अजून जशीच्या तशी आठवतीये. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातात. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली आणि विजली पाण्याच्या थेंबातली इंद्रपूर. आता आता गवत नुसतेच हिरवे दिसते, आभाळ नुसतेच निळे. घराघरांना माणसांना फुटतच नाही इंद्रधनुष्याच्या रेषा. परवा परवा एक पोर आली उड्या मारत, हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवे नसते, आभाळ निळे नसते आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवली. माहितीये तुला, माझा लोलक हिला कुठे सापडला असेल? देवळातल्या झुंबराला किती लोलक आहे अजून. देवळातल्या झुंबराला किती लोलक आहे अजून.
बघ शरू, कशी गंमत आहे. आजूबाजूच्या कित्येक गोष्टी बदलल्या तरी काही गोष्टी मात्र तशाच राहिल्यात आणि तशाच राहतील. लाईक व्हॉट? आशा. हो, आशेची पालवी जोपर्यंत मनात जिवंत आहे ना तोपर्यंत बदलांना सामोरं जाण्याची आणि ती पचवण्याची उमेद टिकून असते बघ. ए आजी, हे सगळं ना इन्स्पिरेशनल कोट म्हणून सांगायला सगळं ठीक आहे ग, पण काय जाऊ दे, तुला नाही. पण आजी म्हणते ते खरं आहे. होप इज द ओनली पॉवर दॅट कॅन मेक द प्रेझेंट मोर मेमोरेबल. ए आई, पण ही पावर आणायची कुठून, शोधायची कुठे आता? अगं बाळा, ती असतेच सगळीकडे. अगदी बरोबर म्हणली, ती सगळीकडे असते. फक्त डोळे उघडे ठेवून पाहण्याची तयारी हवी. रोज पहाटे होणारा सूर्योदय, तान्ह्या बाळाचं निरागस असणं, एवढंच काय तर आड वाटेला ऊन वारा झेलून उमलणारी रान फुलं, ही सगळीच त्या आशेची प्रतीकं आहेत. किती गोड बोललीस गाई. ए असं नाही, मी पण बायका साथ जीवाची सफर आता त्यांच्या कशा.
येस चालेल ओके साऊंड्स गुड बाय दिव्या. पडला का जीव भांड्यात एकदाचा. मैत्रिणीचा फोन आला नाही म्हणून किती ती असं असतात आजीवाला. लहानातल्या लहान मुलींसारखी वागतेस अगदी फ्रेंड्सचा विषय आला की. ए आई पण सगळ्यांच्याच बाबतीत नाही हा. देर आर फ्यू स्पेशल वन्स. माहिती मला. मैत्री आहे म्हणूनच जगणं सुंदर आहे. किनाऱ्याला भेटणाऱ्या लाटेसारखी आतुर उत्कट. समईत ठेवणाऱ्या वातीसारखी आश्वासक निरपेक्ष. कधी गप्पांचा कहर तर कधी अबोल्याचा बहर घेऊन येणारी मैत्री. ए जशी आपल्या तिघींची. येस बेस्टीज फॉर लाईफ. मित्रांनो, असं म्हणतात शाळेत सुरू झालेली मैत्री आयुष्यभर टिकते. एकत्र खेळणारे, भांडणारे, मस्ती करणारे हे मित्र बहुधा त्यांच्या गॅदरिंगची तयारी करत आहेत वाटतं. अरे हे का तेवढे सिरियस काय आहे? काहीतरी मिस्टेक झाली आहे वाटतं. चला पाहूया काय झालंय ते. झाली एकदाची बोर्डाची परीक्षा. शाळा सुटली आणि आता वेध लागली कॉलेजचे. नवीन कॉलेज, नवीन वातावरण आणि नवीन मित्र आणि मैत्रिणी सुद्धा. आपल्या बऱ्याच मित्र आणि मैत्रिणींचं इथंच सूत जुळतं बरं का. कधी कॅन्टीनमध्ये, कधी कट्ट्यावर, तर कधी एखाद्या बागेत. आपल्या शिऱ्याला त्याची शिरीन भेटते, राहुलला त्याची अंजली भेटते. अरे मग आपला दिग्या मागं राहिला की बघूया त्याला त्याची सुरेखा भेटते का. हो, त्याचे फ्रेंड्स त्याला मदतच करते.
त्याची अंजली मिळाली की नाही माहीत नाही, पण आपल्या दिग्याच्या नशिबात सुरेखा नव्हती. अरे निराश नका हो, आपल्या परशाला त्याची आरची मिळाली की. आणि ही मित्रांची गँग ती बघा निघाली की परफ्यूम मारून त्यांच्या वरातीत नाचायला. चला आपण पण जाऊ. कॉलेज झालं, अगदी सगळ्या मित्रमैत्रिणींची लग्न देखील झाली. आता सगळे फक्त सोशल मीडियावर टचमध्ये राहिले. हां, ते कट्ट्यावरचं भेटणं, एकत्र उगीचंच भटकायला जाणं सगळं कमी झालं. उरलं ते फक्त रोजचं ऑफिस आणि मुलांचा अभ्यास. एकदा मुलीने येऊन विचारलं, बाबा कसं रे होतं तुझं बालपण, आणि तू मित्रांबरोबर गॅजेटशिवाय कसा वेळ घालवायचास. आणि मी पुन्हा हरवलं त्या आठवणी. नॉस्टॅल्जिया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता हे वयस्कर धुरंदर परत येत आहे आपल्या मुला मुलींच्या लग्नात नाचायला. चला पाहूया. आशा आहे सगळ्यांना प्रोग्राम आवडला असेल.
बाहेर छान जेवण होतं आणि आय होप की एंटरटेन पण झालं असेल सगळ्यांना. थँक्यू. तर हे ॲक्च्युली पहिला प्रोग्राम एवढ्या लवकर करणं हे खरंच अवघड होतं. हे कोरिओग्राफर्स आत्ता डिसेंबरच्या सुट्ट्या इंडियाला गेले होते लोक, पण कोरिओग्राफर्स कोऑर्डिनेटर्स सगळ्यांना एकदा फोन केल्यानंतर एका फोननंतर दुसऱ्यांदा फोन करावा लागला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे खूप आभार. मी प्लीज सगळ्या कोरिओग्राफर्सना स्टेजवर बोलवते आणि तुम्ही तुमच्या टीमला घेऊन प्लीज या आणि आम्हाला तुम्हाला मेमेंटो द्यायचा आहे. सो प्लीज कम ऑन स्टेज व्हेन आय कॉल यू. थँक्यू. सो आपले सिंगर्स प्राची गोपालकृष्ण, अतुल चव्हाण आणि सोनल ओंकार. प्लीज तुम्ही आहात का इथे? सो त्याच्यानंतर स्वप्ना चित्रे आणि तिची टीम प्लीज. मुक्ता जोशी आणि टीम या सॉरी, इथं जरा लहान मुलं भरपूर आहेत विंगेमध्ये. या लहान मुलांना शक्ती प्लीज ब्रिंग युअर किड्स. शक्ती होते जी लहान मुलांचा इतका छान रोल डान्स बसवला. शक्तीने तिचं एवढं महत्त्वाचं हायस्कूलचं वर्ष मॅनेज करून या छोट्याशा मुलांचा डान्स बसवला. त्याच्यामुळे स्वप्ना चित्रे हिने लावणी, मेडली आणि झिम्मा असे 2 डान्सेस इतक्या सगळ्या मुलींना खूप सुंदर. थँक्यू स्वप्ना. झिम्मा गर्ल्स. मिराया फिक्स, मुक्ता जोशी प्लीज, जिने माधुरी मोठी केली. थँक्यू मुक्ता. तुषार आणि गौरी पवार. आत्ता शेवटचा जो बॉईज डान्स होता जे मंगलस्पीठ होतं ते बसवलं होतं किशोर काका खानकरी, श्रुती बोस, अद्वय ओरसकर आणि रिया दाभोळकर. या चौघांनी खरंच छान काम केलं होतं. आमचे नरेटर्स भक्ती, अपूर्वा आणि शिरीन. या थांबा. आणि लाईट्सवर नचिकेत कसरेकर आणि साऊंडवर लाईट्सवर अजय कानडे आणि साऊंडवर नचिकेत कसरेकर आणि प्रसाद ओरसकर. तुम्ही प्लीज स्टेजवर आलात तर बरं होईल.
to WCC technical team. With your support, I think we pulled it up pretty well. Thank you. हे सगळं केलं, पण हे सगळं सेट जे हलवण्याचं कंटिन्युअस काम होतं ते बॅकस्टेज टीम. सो पियुष करकरे, अक्षय, श्रुती, अल्पना, सुमेधा, सुप्रिया, प्लीज असाल इथे तर स्टेजवर या. आणि हे जे मेमेंटोज आपण देतो आहोत पार्टिसिपंट्सना, ते डिझाईन आणि तयार केले होते अनुजा सुरगुडे. आपलीच आहे मागच्या वर्षीची डेकोरेट अनुजा. आणि हे आत्ताचं नरेशनचं स्क्रिप्ट तुम्ही बघितलं, हे लिहिलं होतं द मॅन हू वेअर्स मेनी हॅट्स अनुज दाभोळकरने. आणि या सगळ्या प्रयोगाचं दिग्दर्शन ज्यांनी केलं, जो कार्यक्रम पूर्ण बांधला, ती आपली एंटरटेनमेंट लीड उमा कानडे. थँक्यू. बाहेर चहा, बाकरवडी आणि तिळगुळवडी तयार आहे. प्लीज त्याचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच.